औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. दक्षिण सोलापूर तालुक्यातील औंज मंद्रुप येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. शेळ्यांना पाणी पाजण्यासाठी विहिरीवर गेलेल्या सुमिता म्हाळप्पा लांडगे वय वर्ष 23 या विवाहितेचा तोल जाऊन विहिरीत पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवारी सायंकाळी 3 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सुमिता ही आपली सासू सुजाता आणि इतर महिलांसोबत शेतात खुरपणीचे काम करत होती. सध्या शेतात ऊसाची खुरपणी सुरू असल्याने सर्वजण कामात व्यस्त होते. दरम्यान शेळ्यांना पाणी पाजण्यासाठी सुमिता शेताजवळील विहिरीच्या काठावर गेली. पाणी काढत असताना अचानक तिचा तोल गेला आणि ती थेट विहिरीत कोसळली. सुमिता विहिरीत पडल्याची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. तिचे पती म्हाळप्पा लांडगे हे सादेपूर येथे कामासाठी गेले होते. मात्र घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने धाव घेतली. यावेळी पती म्हाळप्पा लांडगे यांच्यासह देवेंद्र तुपे, हनुमंत तुपे, रायप्पा बन्ने आणि माळप्पा तुपे, श्रीकृष्ण तुपे यांनी जीवाची पर्वा न करता विहिरीत उड्या घेतल्या. मोठ्या प्रयत्नानंतर सुष्मिताला विहिरीबाहेर काढण्यात आले. तिला तातडीने उपचारासाठी मंद्रुप येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दुर्दैवाने उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. ऐन उमेदीच्या काळात एका तरुण विवाहितेचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने औंज परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत सुमिताचा पाठीमागे आई, वडील, पती, म्हाळप्पा, 2 छोटे मुलं असा त्यांचा परिवार आहे. सदर मृतदेह कर्नाटक राज्यातील शिरनाळ येथील मासेमारी करणाऱ्या समाजातील हुसेनी अक्कलकोट, अरविंद अक्कलकोट आणि पोलीस प्रशासनाच्या मदतीने बाहेर काढण्यात आला. सदर घटनेची नोंद मंद्रुप पोलिसात झाली असून तपास मंद्रुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पटवरी, पोलीस उपनिरीक्षक राज डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस मंद्रुप करीत आहेत. नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, दक्षिण सोलापूर, औंज मंद्रुप. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठल्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे.